मागील भागात आहे ना आपण चकलीची भाजणी कशी करायची ही पाहिली होती. आता ह्या भाजणीपासून आहे ना चकली कशी बनवायची ना ह्या भागात आहे ना आपण हे बघणार आहोत. जर तुम्ही ना पार्ट 1 हा बघितला नसेल ना तर नक्की ना माझ्या सिम्पली कुकिंग विथ पल्लवी या चॅनलवर जाऊन पार्ट 1 हा तुम्ही बघू शकता. आता आहे ना या भाजणीपासून चकली कशी करायची ना हे मी तुम्हाला दाखवणार आहे. या भाजणीपासून आहे ना अशी खुसखुशीत आणि चविष्ट अशी ही चकली तयार होते. चकली ना ही जास्त करून कुठे चुकते, ती ना कधी कधी मऊ पडते आणि कधी ती तेलात आहे ना विरघळते. पण आहे ना आजच्या रेसिपीमध्ये मी काही छोट्या छान अशा टिप्स सांगितलेले आहेत, त्याने चकली ही अतिशय परफेक्ट अशी बनते. आणि आता चकलीसाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याला ना भाजणी ही 2 कप घ्यायची आहे. ह्या ना मी कपाचं माप घेतलेलं आहे. 2 कप आपल्याला भाजणी लागणार आहे. ह्या 2 कपच भाजणीची मी चकली करणार आहे, बाकीची मी परत करणार आहे. अशी जर भाजणी करून ठेवली ना तुम्ही थोडी थोडी जशी होईल तशी तुम्ही चकली करू शकता. आता या 2 कप भाजणीसाठी ना इथे ना मी 2 टीस्पून ह्याचं मी सगळं हे माप घेतलेलं आहे मसाल्यांचं. हे 1 टीस्पून आहे. असं ना मी 2 टीस्पून इतके पांढरे तेल घेतलेले आहे. 1 टीस्पून इतकं मी ना ओवा घेतलेला आहे. 1.5 टीस्पून इतकं मी मीठ घेतलेलं आहे. 1.5 टीस्पून इतकं मी ना हे चटणी घेतलेली आहे. आपल्याला कलरची नाही तर तिखटाची चटणी घ्यायची आहे. कलरची जर तुम्ही चटणी घेतली ना तर चकल्या ह्या आतून कच्च्या राहतात आणि वरून त्याला काळा कलर लगेच येतो. आणि अर्धा टीस्पून 1/2 टीस्पून इतकं आपल्याला हळद घ्यायची आहे. हळद खूप कमी घ्यायची आहे. जर जास्त घेतली तरी पण चकली ही तेलात काळी होऊ शकते. आता चला तर मग आपण आहे ना रेसिपीला सुरुवात करूया. आता आहे ना सगळ्यात आधी आपल्याला ना चकलीची उकड काढून घ्यायची आहे. आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे. आता 1 कप जर आपली भाजणी असली ना त्याला पावणे 1 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे, कारण आपल्याला पीठ हे घट्ट मळायचं आहे. आता ना ह्याच्यात पण आहे ना बरेचसे असे टिप्स आहेत. जर घट्ट पीठ मळलं ना तरच आहे ना आपली चकली ही लवकर तळली जाते. पातळ जर पीठ झालं तर मग चकली ही तेलात विरघळू शकते किंवा ती कडक होऊ शकते. आणि घट्ट पिठामुळे काय होतं, आतमध्ये बॉबीसारखं त्याला छान असं बॉबीसारखी ती तळली जाते, आतमध्ये त्याला होल पडतं. असं ह्याचे भरपूर असे ट्रिक्स आहेत. हे खूप घट्ट असं पीठ मळावं लागतं. जर आपल्याला गरज वाटलं तर आपण थोडंसं पाण्याचा हात घेऊन अजून थोडंसं पीठ हे मऊ करू शकतो. आता ह्या पाण्यात आहे ना आपल्याला हे सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. 2 कपासाठी हे परफेक्ट असं प्रमाण आहे. जास्त तिखट पण होत नाही चकली आणि परफेक्ट असं हे प्रमाण आहे. आता आपल्याला ना 1 टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे. तेल आपल्याला जास्त घालायचं नाही आहे. ह्यातच आपल्याला 1 टेबलस्पून इतकं तेल घालून घ्यायचं आहे. परफेक्ट असं प्रमाण आहे. आता हे छान असं पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. हे ना आधी आपण सगळे असे मसाले आणि तेल आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं ह्याला उकड आणायची. हे छान असं पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. चला तर मग आपण पाणी उकळून घेऊया. आता ना आपल्याला 1/4 टीस्पून इतकं आपल्याला आहे ना हिंग घालून घ्यायचं आहे. हिंगाने टेस्ट आहे ना खूप छान अशी येते चकलीची. आता छान असं आपल्याला पाणी हे उकळून घ्यायचं आहे. आपण पाणी उकळून घेऊया. पाणी उकळलं ना हे सगळे आपण जे मसाले टाकलेत ना त्याची चव आहे ना सगळे ह्या पाण्यात उतरते. आता आहे ना या पाण्यात आपल्याला ना 2 कप इतकं पीठ घालायचं आहे. आणि हे पीठ आहे ना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी गॅसची फ्लेम आहे नाही बंद केलेली आहे. आता आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आणि एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला ह्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. हे 5 ते 10 मिनिटं आपल्याला का ठेवायचं झाकण लावून, कारण ना आपण थोडंसं जाडसर असं पीठ दळून आणलेलं आहे. त्याचं कारण आहे ना चकली अतिशय खुसखुशीत अशी होते म्हणून. आणि झाकून ठेवल्यामुळे 5 मिनिटं आहे ना छान असं आहे ना ते त्याच्यातले जाडसर अशी कण असतात ना ते पण छान असे भिजले जातात, मऊ होतात. म्हणून आपल्याला हे आधी सगळं असं मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून हे जी वाफ आहे ना आतमध्येच राहील, हे पीठ छान असं शिजल असं आपल्याला हे झाकण लावून हे मुरत ठेवायचं पीठ. आता आहे ना 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर आहे ना मी काय केलं ना हे पीठ आहे ना परातीत काढून घेतलेलं आहे, म्हणजे ते थोडंसं गार होईल. अजून पण आहे ना पिठातून वाफा निघत आहे, ते भरपूर असं गरम आहे पण ते तेवढंच भिजलेलं पण आहे छान. आता आपल्याला गरम असतानाच आहे ना थोडंसं आहे ना गार पाण्याचा लागेल तसा हात घेऊन आहे ना, पाणी नाही आपल्याला गार घालायचं आहे, फक्त आपल्याला हात बुडवून ते पीठ आपल्याला पोळू नये म्हणून आपल्याला पाण्याचा हात लावून छान असं हे मळून घ्यायचं आहे. थोडं घेऊन आपल्याला हे पीठ असं मळायचं आहे. ते अजून पण भरपूर असं गरम आहे. हे ना मी पीठ आहे ना झाकून ठेवणार आहे कडक होईल म्हणून. आणि हे एक गोळा आहे ना हा चांगला आधी मळून घेणार आहे मी. छान असायला मळून घेते, कारण गार होईल तसं ते ना घट्ट व्हायला लागलेलं आहे. आपल्याला घट्टच पाहिजे, अजिबात पाणी ह्याच्यात घालू नका. फक्त पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपल्याला असं मऊ करून घ्यायचं फक्त पीठ. जेवढं घट्ट मळणार तेवढी चकली पटकन तळली जाणार
ती बॉबीसारखी खुसखुशीत अशी होणार. आपण आहे ना ही चकली ना उकड काढून करतोय. उकड काढल्यावर काही काही जण म्हणतात की ती खूप तेलकट होते, पण आहे ना अशा जर पद्धतीने तुम्ही जर केली ना चकली तर मी तुम्हाला ही पुढे दाखवतेच, अजिबात ती तेलकट होत नाही किंवा ती तेल पित नाही. हाही तेवढंच ते तेल आहे ना तळताना राहतं ते शेवटपर्यंत. आता साच्यात भरायच्या आधी ना जी बाजू टोकिरी आहे ना ती खाली करायची, म्हणजे काटा छान पडतो आपल्या चकलीला. हे पीठ आहे ना साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता नाही ते आपण आहे ना पीठही साच्यात भरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता चकलीला आहे ना घट्ट पीठ मळल्यामुळे ना काटा सुरेख पडलेला आहे. आणि ना तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे जिथे ना चकलीचं आतलं टोक आहे ना तिथेच ते बाहेरचं टोक पण हे क्लोज झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे वेडे करून घ्यायचे. पीठ आहे ना घट्ट मळल्यामुळेच ना आपली चकली आहे ना ही तेलात आहे ना लवकर ही तळली जाते. ती बारीक गॅसवर तळायची जास्त काही गरज पडत नाही, पटकन तळून होते. आणि दुसरी गोष्ट आहे ना महत्त्वाची म्हणजे पीठ घट्ट मळल्यामुळे चकलीला आतून पोकळी निर्माण होते, म्हणजेच चकली ही खुसखुशीत आपली होते. ह्या आहे ना काही काही छोट्या छोट्या टिप्स आहेत. नवशिक्यांना ह्या गोष्टी काही माहिती नसतात, म्हणून तुम्ही ना आवर्जून या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या लक्षात ठेवा. छान अशी आपली चकली तयार होते. एकदा तुम्ही ही नक्की करून बघा. जे म्हणतात ना उकड काढल्यामुळे चकली ही तेलकट होते, पण अशी उकड जर तुम्ही काढली ना तुमची चकली कधीच तेलकट होणार नाही, उलट ती जास्त खुसखुशीत होईल. पहिल्या बाईटमध्येच ती तुम्हाला ना इतकी चविष्ट लागेल ना की सगळे तुम्हाला विचारतील ही रेसिपी तू कशी केली. ही नक्की तुम्ही म्हणून आहे ना रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आता ना आपल्याला चकली ही तळून घ्यायची आहे. इथे ना मी छोटासा कण टाकून बघितलेला आहे चकलीचा. छान असं तेल तापलेलं आहे. आपल्याला आहे ना जास्त कडक पण तेल करायचं नाही आहे किंवा मग आहे ना आपल्याला आहे ना कोमट पण तेल नको आहे. आपल्याला मीडियम टेम्परेचरचं तेल पाहिजे, कारण जर जास्त आपण तेल तापवलं तर मग चकली लवकर वरून काळी होऊ शकते आणि आतून कच्ची राहू शकते. आणि जर कमी तेल तापलं गेलं असेल, खूप कोमट तेल असेल, तर मग आहे ना चकली ही तेलात जातच विरघळू शकते. ही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे ना चकली टाकल्यावर आहे ना अजिबात त्याला लगेच चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाही आहे. ती आधी ना तेलात छान अशी सेटल झाली पाहिजे आणि मगच आपल्याला ती पलटी मारून घ्यायची. आता ही चकली ना सेटल झालेली आहे, मी त्याला पलटी मारून घेते. आणि अजिबात ही चकली ना तळायला उशीर होत नाही, कारण आपण ती घट्ट असं पीठ मळलेलं होतं. म्हणून जे म्हणतात ना चकली तळायला हा खूप असा उशीर लागतो, तसं नाही आहे. घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला, म्हणजे लवकर चकली तळून होते, ती आतमध्ये अजिबात कच्ची राहत नाही. तुम्ही बघू शकता छान अशी आपली ना चकली तळली गेलेली आहे. ती बुडाला जाऊन बसलेली आहे, त्याचे बुडबुडे हे कमी झालेले आहेत, म्हणजे आपली चकली छान अशी तळली गेलेली आहे. आपण ह्याला काढून घ्यायचं आहे. अशीच आपण चकली ना सगळ्या ह्या तळून घ्यायच्या आहे. सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम ही फास्ट करायची. आणि जी नवशिके आहेत ना ज्यांना चकली टाकायला भीती वाटते ते या झाऱ्यावर घेऊन पण चकली टाकू शकता. अशा पद्धतीने ही सोडता येते. अशा प्रकारे आपल्याला सगळी चकली आता तळून घ्यायची आहे. इथे ना आपले छान असे सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एकसारख्या आलेल्या आहेत, त्याला काटे सुटलेले आहेत, कलर सुरेख आहे आणि चवीला तर म्हणताल ना भन्नाट अशा झालेल्या आहेत. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल ना तर ही रेसिपी परफेक्ट अशी आहे. ऑर्डरची स्थिती मी चकली बनवलेली आहे, म्हणून म्हटलं चला ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.